अनमोल विचार जे तुमचं आयुष्य बदलवतील. जर तुम्हाला हे समजले की तुमच्या गैरहजेरीत तुमच्याबद्दल काय बोलले गेले आहे, तर तुम्ही अनेक चेहऱ्यांना हसून दाद देणं बंद कराल. कोणा दुसऱ्याची जबाबदारी उचलण्यापूर्वी आपल्या आईला कधीही विसरू नका. एक सच्चा पिता आपल्या मुलाला अशा जगासाठी तयार करतो जे जग तो स्वतः कदाचित कधीच पाहू शकणार नाही. लोक तुमच्याकडे कसेही पाहत असले तरी स्वतःची धून गुणगुणणे सोडू नका. जो रागात उभा राहतो तो नुकसानातच खाली बसतो. समोर तलवारबाज भेटला तरच तलवार काढा. जो कवी नाही त्याला शायरी ऐकवू नका. सत्याच्या वाटेवर चालणाऱ्यांची संख्या कमी असली तरी एकटेपणा वाटू देऊ नका. जो प्रत्येकावर विश्वास ठेवतो तो फसवणूक सोसूनच संपतो. प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जाते. फक्त हार मानण्यास नकार द्या. स्वच्छ मन असलेल्या माणसाला घाणेरड्या जगाची कधीही भीती वाटत नाही. शत्रूला तेच द्या ज्याची त्याला अपेक्षा असेल, त्यानंतर मात्र ते द्या ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. लोक तेच पाहतात जे त्यांना पाहायचं आहे आणि तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं आहे. शहाणपणा बोलण्यातून नाही तर ऐकण्यातून सुरू होतो. जर तुमची जीभ कुरूप असेल तर तुमचे सौंदर्य व्यर्थ आहे. जेव्हा मन रडते आणि डोळे नाही तेव्हा ते दुःख काही वेगळेच असते. मुलांसोबत वेळ घालवणे हे त्यांच्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जास्त विचार केल्याने स्वतःलाच इजा पोहोचवतो आपण. खोटे बोलणे नेहमी गोंधळ करते. सत्य नेहमी शांत असते. स्वतःला दिलेले वचन विसरू नका. जे स्वतःवर प्रेम करतात ते कधीही एकटे नसतात. तुम्ही सल्ला यासाठी देत नाही की तुम्ही शहाणे आहात, तर यासाठी देता कारण तुम्ही आधी मूर्ख राहिलेले असता. जिवंत राहण्यासाठी प्रत्येक रणनीती वापरा. जेव्हा मुळे खोलवर असतात तेव्हा वादळांची भीती वाटत नाही. बुद्धी समजून घेण्यासाठी सुद्धा बुद्धीचीच गरज असते. बहिऱ्या श्रोत्यासाठी संगीत व्यर्थ आहे. खोट्या गोष्टींनी मन जिंकता येते पण पोट भरता येत नाही. जी गाय दूध देत नाही तिला गवत घालण्यात काही अर्थ नाही. जो तुम्हाला खायला घालतो तोच तुमची जीभ नियंत्रित करतो. आईशिवाय घर म्हणजे वाळवंट असते. 2 लोकांना अभिमान वाटेल असे वागा. तुमच्या 8 वर्षाच्या बालरूपाला आणि 80 वर्षाच्या वृद्ध रूपाला. पश्चाताप अपयशापेक्षा जास्त गोंधळ करतो, पण कर्म दोघांनाही गप्प करते. चांगले दिवस स्वतःहून येत नाहीत, तुम्हाला त्यांच्या दिशेने चालत जावे लागते. बाहेरून जितका परिपूर्ण माणूस दिसतो, आतून तितकाच तो सैतान असू शकतो. मी तुझ्यावर मन किंवा मेंदूने नाही तर आत्म्याने प्रेम करतो, जेणेकरून हृदय थांबले किंवा मेंदू विसरला तरी प्रेम जिवंत राहील. आपण जे ऐकतो ते एक मत असते, सत्य नाही. आपण जे पाहतो तो एक दृष्टिकोन असतो, वास्तव नाही. पाठीत खंजीर तोच खूप असतो ज्याला तुमच्या काळजाचा ठाव माहीत असतो. प्रत्येक जण योग्य माणूस शोधत आहे, पण कोणीही स्वतः योग्य बनण्याचा प्रयत्न करत नाही. जर फूल उमलत नसेल तर वातावरण बदला, फूल नाही. जोपर्यंत काहीतरी वेगळं करणार नाही तोपर्यंत काहीतरी वेगळं दिसणार नाही. लहानशी मदत मोठ्या हेतूपेक्षा चांगली असते. परफेक्ट नशिबापेक्षा सुंदर नशीब मागा, कारण शांती जास्त महत्त्वाची आहे. मोडक्या पायाने स्वतः चाला. कोणाच्या खांद्यावर ओझे बनू नका. जेव्हा चूक सापडत नाही तेव्हा खोटेपणाचा आधार घेतला जातो. सत्य बोला, पण त्यानंतर तिथून निघून जा. जेव्हा मन दुखावलेले असते तेव्हा आपल्या आवाजाच्या स्वरावर विश्वास ठेवू नका. माणूस एकटेपणा, अपमान आणि फसवणुकीचे दिवस कधीही विसरत नाही. कम्फर्ट झोन ही तुमच्या स्वप्नांची स्मशानभूमी आहे. मी प्रत्येक गोष्टीची चिंता करणे सोडून दिले आणि समस्या आपोआप संपू लागल्या.
काही लोक बाहेरून साधेपणाचा आव आणतात, पण त्यांच्या मनात गर्व भरलेला असतो. तुमचे कुटुंब हीच तुमची सर्वात मजबूत टीम आहे. आयुष्यात आपण मित्र गमावत नाही, आपण फक्त खरे आणि खोटे मित्र ओळखतो. कधी कधी तुमची किंमत तुमच्या गैरहजेरीत समजते. शिक्षण हे पाहुणे आहेत, तर बुद्धी ही यजमान आहे. वाईट संगतीत राहिलात तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील. माणसाचे चारित्र्य जाणून घ्यायचे असेल तर तो दुर्बलांशी कसा वागतो हे पहा. सततचे ऊन जमिनीला वाळवंट बनवून टाकते. मी एक रोपटे जास्त पाणी देऊन मारून टाकले. ज्याला तुम्ही बुडवणे समजत होता तेच तुम्हाला पोहायला शिकवून गेले. जर लोक तुमच्या विचारांशी जुळत नसतील तर लोक बदला, स्वतःला नाही. नकारात्मकतेवर कमी प्रतिक्रिया दिल्यास जास्त शांतता मिळते. वेदनेशिवाय शिकवण मिळत नाही. कधी कधी पुढे जाण्याने नाही तर परिस्थिती समजून घेण्याने उपाय मिळतो. आयुष्य नशिबाने नाही तर बदलाने सुधारते. मदतीसाठी पुढे आलेले 2 हात हे 1000 प्रार्थनांपेक्षा पवित्र असतात. प्रत्येक व्यक्तीकडे हार न मानण्याचं एक ठोस कारण असतं. श्रीमंताची थट्टा नेहमीच मजेशीर नसते. प्रेमाच्या नावाखाली चुकीचे वागणे सहन करू नका. जोपर्यंत एका माणसाला कळते की त्याचे वडील बरोबर होते, तोपर्यंत त्याचा मुलगा त्याला चुकीचे समजू लागतो. जो स्वतः संकटात असूनही मदत करतो ती केवळ मदत नसते, तर ते प्रेम असते. गुरूंशिवाय प्रवास करणारा माणूस 2 दिवसाच्या प्रवासासाठी 200 वर्ष लावतो. मुकाट्याने दूर व्हा. तक्रार करण्याची गरज नाही. त्यांनी काय म्हटले आणि काय केले हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. एकदा होते ती चूक, दुसऱ्यांदा होतो तो निर्णय. आपल्या भूतकाळाचे कैदी बनू नका. तो फक्त एक धडा होता, जन्मठेप नाही. आपल्या शत्रूंवर प्रेम करा. ते तुम्हाला एक चांगला माणूस बनवतात. राग मनात धरून ठेवणे म्हणजे स्वतः विष प्राशन करून दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहण्यासारखे आहे. एखाद्या शहाण्या माणसाशी केलेली एक चर्चा ही पुस्तकांच्या महिनाभराच्या अभ्यासापेक्षा जास्त मौल्यवान असते. चांगला सल्ला हवा असेल तर एखाद्या वयस्कर व्यक्तीला विचारा. विश्वास काचेसारखा असतो. एकदा तुटला की तो पुन्हा पूर्वीसारखा राहत नाही. योग्य वेळी फेकलेला दगड हा चुकीच्या वेळी दिलेल्या सोन्यापेक्षा चांगला असतो. आयुष्याने नवीन संधी दिली तर जुन्या चुका पुन्हा करू नका. एखाद्यावर खूप जास्त प्रेम करण्याची किंमत म्हणजे पुन्हा कोणावरही प्रेम न करता येणे. कधी कधी शांततेलाच बोलू द्यावे लागते. जो सोबत मिळण्याची वाट पाहतो तो कधीच प्रवास सुरू करू शकत नाही. पहिले पाऊल नेहमीच कठीण असते. मनात जितकी शांती असेल, आयुष्यात तितकीच शक्ती जास्त असेल. तुम्हाला या विचारांपैकी कोणता विचार जास्त आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह. तोपर्यंत व्हिडिओला हाईप देखील करा.